तुम्ही आता म्हणाला की श्रद्धास्थानं दुखावली. आनंद यादवांनी संतसूर्य तुकाराम लिहून तुकाराम महाराजांविषयी जे काय लिखाण केलं त्यामुळे वारकरी दुखावले, इथपर्यंत ठीक आहे. मला तुम्हाला एक लेखक म्हणून असं विचारायचंय की लेखकाला अशा प्रकारे लिहिताना समाजाच्या श्रद्धा, समाजाच्या भावना खरोखरच विचारात घ्यायला हव्यात का? नाही, लिहिताना न विचारात घेतला तरी चालतील. याचं कारण असं की तो स्वतःशी एकनिष्ठ असतो, त्यावेळेला स्वतःच्या अनुभवाशी एकनिष्ठ असतो आणि त्यामुळे त्याला त्यावेळेला जे स्फुरलं तो ते लिहून टाकतो. आणि सामान्यपणे इतिहासामध्ये इतिहास आपल्याला फार ठळक अशा घडामोडी सांगतो, पण त्या दोन घडामोडींच्या मधलं जे अंतर असतं तिथे काहीतरी घडून घेतलेलं असतं. इतिहास त्याबद्दल मौन बाळगतो. म्हणून लेखकाची जी प्रतिभा असते ती त्या बाबतीत ती सगळी रिकामा जागा भरून काढण्याचा प्रयत्न करते. लेखक कल्पकतेच्या आधारावर हे सगळं करतो आणि त्याच्यामुळं ती एक नवनिर्मिती ठरते. त्याला माझा आक्षेप नाही. आपण प्रसिद्ध केलं, लोकांच्या हातात ते पडलं. जे तुकारामाचे भक्त आहेत त्यांच्या मनावर त्याचा काही परिणाम होणार नाही, कारण त्यांचं तुकारामाबद्दलचं मत बदलणार नाही. बदलेल जे अर्धे कच्चे आहेत, तुकारामाच्याबद्दल त्यांच्या मनामध्ये शंका उत्पन्न करण्याइतकं आधार त्या चित्रणाने दिलेला असतो, एवढंच. नाही, मला तुम्हाला असं विचारायचं आहे, ही जी मोठी माणसं आहेत, महापुरुष आहेत, तुकाराम महाराज असतील, ज्ञानेश्वर महाराज असतील, शिवाजी महाराज असतील, ह्या लोकांविषयी, या महापुरुषांविषयी कुणी काही लिहिलं म्हणून एक तर त्यांच्या प्रतिमेला तडा जातो का, हा महत्वाचा प्रश्न. जेम्स लेननी शिवाजीबद्दल लिहिलं होतं, आता आनंद यादवने तुकाराम महाराजांबद्दल लिहिलं, त्यामुळे तडा गेला त्यांच्या प्रतिमेला किंवा त्यांची बदनामी झाली असं म्हटलं जातं. महापुरुषांची अशी बदनामी होऊ शकते का? का महापुरुषांचं कठोर विश्लेषण करण्याचा अधिकार समाजाला आहे? तडा जातं हे मला मान्य नाही. याचं कारण त्यांनी त्या महापुरुषांवर जी श्रद्धा ठेवलेली असते किंवा भक्ती ठेवलेली असते तीही अभ्यासपूर्वक आणि विचारपूर्वक ठेवलेली असते. आणि अशा प्रकारच्या प्रयत्नांनी त्या दीर्घकाळाच्या अशा घट्ट झालेल्या श्रद्धेला धक्का बसायचं काही कारण नाही. परंतु त्यांना असं वाटतं की आपल्या श्रद्धास्थानांना बदनाम करण्याचा हा प्रयत्न आहे, त्या प्रयत्नाला त्यांचा विरोध असतो. त्या प्रयत्नाला, अशांच्या प्रयत्नांनी त्यांच्या प्रतिमा भंगत नाहीत. यापेक्षा फार मोठे प्रयत्न हे यापूर्वीच्या काळामध्ये झालेले आहेत यांना बदनाम करण्याचे. आता समर्थांना बदनाम करण्याचे थोडे प्रयत्न होतात का आजही? काही त्याच्यामुळं समर्थ कमी ठरत नाहीत आणि लोकांच्या श्रद्धेतून उतरतही नाहीत. परंतु ही जी पद्धती आहे मुद्दाम त्यांच्यातलं उणं शोधून त्यालाच मोठा वाव देण्याची, त्या पद्धतीवर त्यांचा आक्षेप असतो. तेवढी त्यांची भावना आपण समजून घ्यावी. पण म्हणजे तुमचं म्हणणं काय, लेखकांनी लिहावं अशा प्रकारे? कारण लेखकाला नेमकी महापुरुषांच्या, तुम्ही जसं म्हटलं की आयुष्यातल्या फटी दिसतात, कोणताही महापुरुष असेल. नाहीतर अशा प्रकारे लेखकांनी शिवाजी महाराजांवर लिहू नये, आंबेडकरांवर लिहू नये, ज्ञानेश्वरांवर लिहू नये. लेखकाला काही स्वातंत्र्यच राहणार नाही. लेखकाचं स्वातंत्र्य आहे, पण लेखकांनी ते अशा महापुरुषांच्या अशा त्रुटींबाबतच वापरावं का? पण चॅलेंजिंग तेच असेल ना लेखकाला. नाही, आता उदाहरणार्थ सगळ्यात गाजलेलं प्रकरण म्हणजे तुमच्या माझ्या समोरचं ते म्हणजे घाशीराम कोतवाल. त्यात नाना फडणवीसाचं जे चित्र आहे तेवढा एकच पहिलं होतं त्याच्या जीवनाला आणि कार्याला. तेवढ्या एकाच गोष्टीकडे तुमचं लक्ष जावं, याला काकदृष्टी म्हणतो आपण. या काकदृष्टीला लोकांचा आक्षेप असतो. तुम्ही ते द्यायचं, नाही द्यायचं असं. तुमचाही आक्षेप आहे लेखकांनी अशी काकदृष्टी दाखवायला. म्हणजे उदाहरणार्थ नाना फडणवीस, बरोबर नेमकं उदाहरण तुम्ही दिलं. विजय तेंडुलकरांनी नाना फडणवीस यांचं ते कॅरेक्टर दाखवून एक इतिहासावर एक राजकीय टिप्पणी केलेली आहे. एकूणच ते सगळं नाटक पॉलिटिकल आहे. त्याला तुमचा आक्षेप आहे का? पॉलिटिकल नाही आहे, मी त्याला पूर्ण पॉलिटिकल म्हणणार नाही. परंतु एखाद्या माणसाच्या इतर भव्य आणि दैदिप्यमान अशा कर्तृत्वाकडे दुर्लक्ष करून ह्या ज्या लहान सहान बाबी सर्वसामान्य माणसांमध्ये असतात त्याच्यावर आपण लक्ष केंद्रित करणं हे मला अन्यायकारक वाटतं. हे तुमच्या माझ्याही आयुष्यामध्ये आहे ना, एवढंच आहे. दिवसभरामध्ये 24 तासामध्ये आपण ज्या सगळ्या गोष्टी करतो त्या प्रत्येक गोष्टी करतो म्हणून आपलं आरोग्य सुरक्षित राहतं, म्हणून त्यांच्यावर केंद्रित करायचं. बाकीचे जे आपण काम केलं असेल ते विसरून द्यायचं. तर तुमचं म्हणणं अशा गोष्टी दाखवूच नाहीत असं नाही. ह्या गोष्टी डॉक्टर आंबेडकरांच्या आयुष्यामध्ये एक प्रेम प्रकरण आहे, त्याविषयी फिल्म करायला किंवा पुस्तक लिहायला काय हरकत आहे? ते प्रकरण जर पुस्तकाच्या द्वारे लोकांना ज्ञात झालं असेल
तर लोकांनी ते पचवलं आहे असं गृहीत धरून ते करायला हरकत नाही. पण पहिल्या प्रथम आपण कुठलं तरी क्रांती करतो अशा भावनेने ते प्रकरण जर आपण सुरू केलं तर ते लोकांच्या भावना निश्चित दुखावल्याशिवाय राहणार नाही. आपण संवेदनशील असतो ना, लेखक संवेदनशील असतो म्हणून अत्यंत सूक्ष्म आणि तरल अनुभव सुद्धा तो चित्रित करू शकतो. इतरांच्या संवेदनशीलतेची कदर करू नये. मला असं वाटतं उभयपक्षी याबद्दल संयमाची अत्यंत आवश्यकता आहे. आपण कुठलं तरी एक बाजू घेतो आणि आग्रहाने त्याचं आपण मंडन करण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळेला आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की हे राजकीय क्षेत्र नाही, हे सांस्कृतिक क्षेत्र आहे. या सांस्कृतिक क्षेत्राची काही बंधनं आहेत आणि ती बंधनं पाळण्यावरच तुमच्या माझ्या सुसंस्कृतपणाची ग्वाही आपल्याला समाजाला देता येते. एवढंच माझं असं म्हणणं आहे की बंधनात राहिलं पाहिजे, मर्यादा पाळल्या पाहिजे. मग मला सांगा, अनेक लेखक असे आहेत, उदाहरणार्थ एलकुंचवार सारखा लेखक आहे की ज्यांनी अत्यंत वेगळे विषय आपल्या एकांकिकांमध्ये, नाटकांमध्ये आणले. असे लेखक कधी लिहूच शकणार नाहीत. त्या वेगळ्या विषयांवरच ते नाटक असतं. आपल्याला काय म्हणायचं ते माझ्या लक्षात आलं. त्या विषयांवरच ते नाटक असतं. तो प्रधान विषय असतो, कधी कधी एकमेव विषय असतो, त्याच्यावर लिहायला हरकत नाही. मी पुन्हा तुमच्या वैयक्तिक आयुष्याकडे वळतो. तुमचं शिक्षण म्हणजे तुम्ही संस्कृत आणि मराठीमध्ये प्रावीण्य मिळवलं, नंतर प्राध्यापक झालात, प्राचार्य झालात. पण मी असं वाचलंय तुमच्या आत्मचरित्रामध्ये तुम्ही लिहिलेलं, आचार्य कुलाशी संबंध तुमचा आला 1959 साली आणि ती तुमच्या आयुष्यातली परिवर्तनकारी घटना ठरली. काय होतं हे परिवर्तन? मी माझ्या आयुष्यामध्ये माझ्या महत्वाकांक्षा चांगला शिक्षक किंवा प्राध्यापक होणं या व्यतिरिक्त काही नव्हती, म्हणून मी त्या व्यवसायामध्ये आवडीने शिरलो. मी संस्कृत हा विषय एम ए करता घेतला. लोक म्हणाले की भीक मागायची आहे का तुला, संस्कृत तुला काहीही देणार नाही, हे माहीत असताना मी तो विषय घेतला. आणि मग मला त्यातलं जेव्हा वैभव दिसायला लागलं आणि त्या वैभवाचा माझ्या स्वतःच्या उन्नयनाकरता लाभ होताना जे मी अनुभवायला लागलो, तेव्हा मला माझी भूमिका बरी होती हे कळलं. तसं शिक्षकाचं. पण तोपर्यंत मी असं समजत होतो की जी पाठ्यक्रमाची पुस्तकं नेमलेली असतात त्यातला विषय विद्यार्थ्यांना परीक्षोपयोगी दृष्टीने समजून सांगणं एवढंच शिक्षकाचं काम आहे. विनोबांनी आचार्य कुलाच्या विचारामुळे त्या माझ्या दृष्टीमध्ये परिवर्तन घडून आणलं. ते असं म्हणाले की शिक्षक हा आचार्य झाला पाहिजे, कारण शिक्षक फक्त शिकवतो, पाठ्यपुस्तकाच्या साहाय्याने शिकवतो. त्या शिकवण्यातून विद्यार्थी उत्तीर्ण झाला की शिक्षक कृतकृत्य झाला. विनोबा म्हणाले तसं नाही आहे, तो आचार्य असला पाहिजे. याचं कारण आचार्याला आचाराची अट असते, त्याच्या स्वतःच्या आचाराची अट असते. जे तुम्ही शिकवता ते परीक्षेमध्ये आठवण्यापुरतं शिकवणं वेगळं, जे तुम्ही शिकवता ते तुम्हाला घडवून दाखवता येणं वेगळं. शिक्षणाचा खरा उद्देश असे विद्यार्थी घडवावेत जे उद्या देशाकडे पाहू शकतील, समाजाकडे पाहू शकतील. ही दृष्टी मला विनोबांनी त्यांच्या आचार्य कुलाच्या द्वारे दिली. हे माझ्यामध्ये परिवर्तन. आजच्या काळाच्या संदर्भात, आजच्या तरुण पिढीच्या संदर्भात काय या ग्रंथांचं मोल आहे? चांगली मूल्य आपल्याला सापडू शकतात. रामाचा आदर्श आपण डोळ्यासमोर ठेवायचा, तो सत्यवचना करता, बायकोचा त्याग करण्यासाठी नाही.